नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर। आज मी आपल्यासाठी भगवद्गीता जशी आहे तशी या पुस्तकातील तंतोतंत शब्दशः मी आपल्या बरोबर शेअर करत आहे। तर आपण ऐकून आपल्या ज्ञानामध्ये नक्कीच वृद्धी होईल। आणि आपल्याला जर माझे चॅनल खरंच आवडत असतील तर नक्कीच आपण माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये राधे कृष्ण लिहायला विसरू नका। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण श्री गणेशाय नमः। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे। राधे कृष्ण राधे कृष्ण। नैवेद्यं समर्पयामि हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे। राधे कृष्ण श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतीभ्यो नमः। चला मग आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया। नातेशनस्तु योगास्ति न चैकांत मनश्चित्तः न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन। हे अर्जुना, जो अत्याधिक खातो किंवा अत्यंत अल्प खातो, जो अतिशय झोपतो किंवा पुरेसे झोपत नाही, तो योगी होण्याची शक्यता नाही। तात्पर्य: या ठिकाणी योगीजनांसाठी आहार आणि निद्रा यांचे नियमन सांगितले आहे। अतिशय खाणे म्हणजे प्राणरक्षणाकरता आवश्यक भोजनापेक्षा अधिक भोजन खाणे। मनुष्याला पशूंचे मांस खाण्याची आवश्यकता नाही, कारण अन्नधान्य, भाजीपाला, फळे आणि दूध इत्यादी विपुल प्रमाणात उपलब्ध आहे। भगवद्गीतेनुसार असे साधे खाद्यपदार्थ सत्वगुणी असतात। मांसाहार व रजोगुणामधील व्यक्तींसाठी असतो। म्हणून जे लोक मांसाहार, मद्यपान, धूम्रपान करतात आणि श्रीकृष्णांना प्रथम न अर्पिलेले अन्न खातात, त्यांना केवळ दूषित पदार्थ खाल्ल्यामुळे पापकर्माची फळे भोगावी लागतात। भुज्यतेत ते त्वघं पापाये पंचत्यास कारणात। जो कोणी इंद्रिय तृप्तीकरिता खातो, स्वतःसाठी अन्न शिजवितो आणि आपले अन्न श्रीकृष्णांना अर्पण करत नाही, तो केवळ पापच खात असतो। जो पापभक्षण करतो आणि आपल्या वाट्याला आलेल्या अन्नापेक्षा अधिक अन्नभक्षण करतो, तो परिपूर्ण योगाभ्यास करू शकत नाही। श्रीकृष्णांना अर्पण केलेले अन्नपदार्थ मनुष्याने ग्रहण करणे हेच सर्वोत्तम आहे। कृष्ण भावना भावित मनुष्य हा केवळ श्रीकृष्णांना अर्पण न केलेल्या कोणतीही गोष्ट ग्रहण करीत नाही। म्हणून केवळ कृष्ण भावना भावित मनुष्यच योगाभ्यासामध्ये पूर्णतः प्राप्त करू शकतो। जो मनुष्य स्वतःच्या वैयक्तिक काल्पनिक उपवास पद्धतीद्वारे कृत्रिमरित्या खाण्यापासून दूर राहतो, तो योगाभ्यास करू शकत नाही। कृष्ण भावना भावित मनुष्य शास्त्रांच्या आदेशानुसार उपवास करतो। तो आवश्यकतेपेक्षा अधिक उपवास किंवा अधिक भोजन ग्रहण करत नाही आणि याप्रमाणे तो योगाभ्यास करण्यास योग्य असतो। जो आवश्यकतेपेक्षा अधिक खातो, त्याला झोपेत फारच स्वप्ने पडतात आणि यामुळे त्याला जरुरीपेक्षा अधिक झोपावे लागते। जो 24 तासांपैकी 6 तासांपेक्षा अधिक झोपतो, तो निश्चितच तमोगुणाद्वारे प्रभावित झाला आहे। तमोगुणी मनुष्य आळशी आणि अतिशय निद्रान्मुखी असतो।
असा मनुष्य योगयुक्त होऊ शकत नाही. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगी भवति दुःखः. जो मनुष्य आपले आहार, निद्रा, विहार किंवा कर्मणूक आणि कर्म करणाऱ्यांची सवयी नियमित असतो, तो योगाभ्यासाद्वारे सर्व सांसारिक दुःखांचे निदान करू शकतो. तात्पर्य: आहार, निद्रा, भय आणि मैथुन या शारीरिक गरजांच्या अतिरेकामुळे योगाभ्यासातील प्रगतीमध्ये अडथळा येऊ शकतो. आहाराचा विचार केल्यास केवळ भगवत भरप्रसादाचे सेवन केल्यानेच आहार नियमन होऊ शकतो. भगवद्गीतेनुसार भगवान श्रीकृष्णांना भाजीपाला, फूल, अन्नधान्य, दूध इत्यादी अर्पण केले जाते. या प्रकारे कृष्ण भावनाभावित मनुष्य हा आपोआपच मनुष्याचे ग्रहण करण्यास अयोग्य असे अन्न किंवा सत्वगुणविरहित अन्न खाण्याचे टाळतो. निद्रेविषयी सांगायचे तर कृष्ण भावनाभावित मनुष्य सतत कृष्ण भावनाभावित कर्म करण्यामध्ये दक्ष असतो आणि म्हणून निद्रा घालविलेला अनावश्यक काळ हा त्याच्यासाठी मोठा हानीप्रमाणेच असतो. अव्यर्थ कालत्वम. कृष्ण भावनाभावित मनुष्य हा भगवत सेवेमध्ये युक्त झाल्या वाचून आपला वाया केलेला एक क्षणही सहन करू शकत नाही, म्हणून तो केवळ अत्यावश्यक आहे तितकेच झोपतो. या बाबतीत त्याचे आदर्श म्हणजे श्रील रूप गोस्वामी आहेत. श्रील रूप गोस्वामी निरंतर कृष्ण सेवेमध्ये मग्न राहायचे आणि 2 तासापेक्षा अधिक कधीच झोपत नसत आणि काही वेळा तर 2 तासही नाही. हरिदास ठाकूर हे आपल्या जपमाळेवर प्रतिदिन 3 लाख वेळा जप केल्या वाचून प्रसादही ग्रहण करत नसत किंवा झोपतही नसत. कर्माचा विचार केल्यास कृष्ण भावनाभावित मनुष्य हा श्रीकृष्णांशी असंबंधित असे कोणतेही कार्य करत नाही, म्हणून त्याचे कर्म हे कधीच इंद्रिय तृप्तीमुळे कलुषित होत नाही. इंद्रिय तृप्तीचा प्रश्नच उद्भवत नसल्यामुळे कृष्ण भावनाभावित मनुष्याला फावला वेळ कधीच असत नाही. तो आपले कर्म, वाणी, निद्रा, जागृती आणि इतर सर्व शारीरिक कार्यामध्ये नियमित असल्याने त्याला कोणतेही भौतिक दुःख नसते. यदा विनयतम चित्त मामत्वने वावतिष्ठते निस्पृहा सर्व कामभ्यो युक्त इच्छुच्यते तदा. योगाभ्यासाद्वारे योगी जेव्हा आपले मानसिक कार्य नियमित करतो आणि सर्व भौतिक आकांक्षांपासून मुक्त होऊन अध्यात्मामध्ये स्थित होतो, तेव्हा तो यथायोग्यपणे योगयुक्त झाल्याचे म्हटले जाते. तात्पर्य: योगी मनुष्य आणि साधारण मनुष्य यांच्या क्रियामधील फरक हाच आहे की योगी मनुष्य हा भौतिक वासनांमध्ये प्रमुख असणाऱ्या काम वासनासहित इतर सर्व वासनांचे शमन करतो. परिपूर्ण योगी आपल्या मानसिक क्रियामध्ये इतका नियमित असतो की तो कोणत्याही भौतिक कामनेने विचलित होत नाही. श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे या पूर्णावस्थेची प्राप्ती कृष्ण भावनाभावित मनुष्याला आपोआपच होते. स वै मनहा कृष्ण पदावरिंद विंदयो वर्चांसी वैकुंठ गुणानुवर्णने करो हरे मरींद्र हरिर्मंदिर मार्जुन दिशु श्रुतिं चकारच्युत सक्तथोदये मुकुंद लिंगालय दर्शने दृशा तद्भुक्त्या ग्रात्र स्पर्शे संगमं घ्राणं च तत्पदात् सरोज सौरभे श्रीमतुलस्या रसनां तदपीर्ते पादौ हरे क्षेत्रपदानुसर्पणे शिरो ऋषिकेश पदभिवंदने कामं च दास्य न तु कामकाम्यया यथो श्लोको जनाश्रया रतिहा. अंबरीश महाराज यांना सर्वप्रथम आपले मन भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांवर केंद्रित केले आणि त्यानंतर क्रमशः त्यांनी आपली वाचा भगवंतांच्या दिव्य गुणांचे वर्णन करण्यामध्ये युक्त केली. आपले हात भगवंतांच्या मंदिराचे मार्जन करण्यामध्ये युक्त केले
आपले कान भगवत कथांच्या श्रवणामध्ये, आपले नेत्र भगवंतांच्या दिव्य रूप पाहण्यामध्ये, आपले शरीर भक्तांच्या शरीरात स्पर्श करण्यामध्ये, आपली नासिका भगवंतांना अर्पण केलेल्या कमळ फुलांचा सुवास घेण्यामध्ये, आपली जिव्हा भगवंतांच्या चरणकमलावर अर्पण केलेल्या तुळशीपत्रांचे रसास्वादन करण्यामध्ये, आपले पाय तीर्थक्षेत्रांना आणि भगवंतांच्या मंदिराला जाण्यामध्ये, आपले मस्तक भगवंतांना अभिवंदन करण्यामध्ये आणि आपली इच्छा भगवंतांची इच्छापूर्ती करण्यामध्ये संलग्न केली. या सर्व दिव्य क्रिया शुद्ध भगवत भक्तांसाठी योग्यच आहेत. निर्विशेषवादी अनुयायींसाठी या दिव्य अवस्थेचे वर्णन करता येणे शक्य नाही. परंतु महाराज अंबरीश यांच्या क्रियांच्या उपयुक्त वर्णनांवरून दिसून येते की कृष्ण भावना भावित मनुष्यासाठी ही अवस्था अत्यंत व्यवहार्य आणि सुलभ असते. जोपर्यंत भगवंतांच्या स्मरणाद्वारे मन भगवंतांच्या चरणकमलावर स्थित केले जात नाही, तोपर्यंत अशा दिव्य क्रियांमध्ये युक्त होणे आवश्यक असते. म्हणून भगवत भक्तीमध्ये या विहित क्रियांना अर्चन किंवा भगवत सेवेमध्ये सर्व इंद्रियांना युक्त करणे असे म्हणतात. इंद्रिय आणि मनाला कार्यरत ठेवणे आवश्यक असते. केवळ निग्रह करणे व्यवहार नाही. म्हणून सर्वसामान्य लोकांना आणि विशेष करून जे संन्यासाश्रमीय नाहीत त्यासाठी वर सांगितल्याप्रमाणे इंद्रियांना आणि मनाला दिव्य क्रियांमध्ये मग्न करणे ही दिव्यत्वाची प्राप्तीसाठी परिपूर्ण विधी आहे. या विधीलाच भगवद्गीतेमध्ये युक्त म्हणण्यात आले आहे. यथा दीपो निवातस्थो नैतेद्य सोपमा स्मृता योगिनो यतचित्तस्य युज्यतो योगमा मनः. जेथे वाऱ्याचे संचलन नाही त्या ठिकाणी ज्याप्रमाणे दीप संतपणे दैवत राहतो, त्याप्रमाणे संयमित मनाचा योगी आत्मतत्वावरील आपल्या ध्यानामध्ये सदैव स्थिर असतो. तात्पर्य: आपले आराध्य भगवंतांवरील अवचलित निरंतर ध्यानाद्वारे अध्यात्मामध्ये तल्लीन झालेला वास्तविक कृष्ण भावना भावित भक्त हा वायुरहित स्थळी असलेल्या दिव्याप्रमाणे स्थिर असतो. यत्रो परमते चित्तम निरुद्धम योग सेवया यत्र चैवात्मन मन पश्यन्ति तुष्यन्ति सुखमात्यंतिकम यतदव बुद्धि ग्राह्यमतीन्द्रियम वेति यत्र च चैवायम स्थिलश्चलति तत्वम यम लब्धा चापरम लाभम मन्यते नाधिकम तम यस्नि स्मितो न दुःखेन गुरुनापि विचलयते तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संगीनम. योगाभ्यासाद्वारे मनुष्याचे मन जेव्हा सांसारिक मानसिक क्रियांपासून पूर्णपणे संयमित होते, तेव्हा त्या अवस्थेला परिपूर्ण समाधी असे म्हणतात. या समाधी अवस्थेचे लक्षण आहे की यामुळे मनुष्य विशुद्ध मनाद्वारे आत्म्याचे अवलोकन करण्यात आणि आत्म्यामध्ये संतुष्ट होण्यात व आनंद प्राप्त करण्यात समर्थ होतो. त्या आनंदमय अवस्थेत दिव्य इंद्रियांद्वारे साक्षात्कार झालेल्या अमर्याद दिव्य सुखामध्ये मनुष्य स्थित होतो. याप्रमाणे स्थित झाल्यावर सत्यापासून कधीच ढळत नाही आणि या सत्याची प्राप्ती झाल्यावर याहून अधिक श्रेष्ठ असे काही असेल असे त्याला वाटत नाही. अशा अवस्थेमध्ये स्थित झाल्यावर मोठमोठ्या संकटांमध्येही विचलित होत नाही. भौतिक संसर्गामुळे निर्माण होणाऱ्या दुःखापासून हीच यथार्थ वास्तविक मुक्ती आहे. तात्पर्य: योगाभ्यासाद्वारे मनुष्य क्रमक्रमाने भौतिक संकल्पनेपासून विरक्त होतो. योग तत्वांचे हे प्रमुख लक्षण आहे आणि यानंतर मनुष्य समाधीस्थ होतो. अर्थात आत्म्याचे परमात्म्याशी तादात्म्य न करता योगी व्यक्तीला दिव्य मन आणि दिव्य बुद्धीद्वारे परमात्म्याचा साक्षात्कार होतो. योगाभ्यास हा थोड्याफार प्रमाणात पतंजली योग पद्धतीवर आधारित आहे. काही अनधिकृत भाष्यकार आत्म्याचे परमात्म्याशी तादात्म्य करण्याचा प्रयत्न करतात आणि अद्वैतवादी
यालाच मुक्ती समजतात. परंतु त्यांना पतंजली योग पद्धतीचा वास्तविक उद्देश ज्ञात नसतो. पतंजली योगामध्ये दिव्य आनंदाचा स्वीकार करण्यात आला आहे, पण अद्वैतवादी या दिव्य आनंदाचा स्वीकार करत नाहीत, कारण अद्वैतवाद धोक्यात येण्याची त्यांना भीती वाटते. ज्ञान आणि ज्ञाता यांच्यामधील द्वैताचा स्वीकार अद्वैतवादी करत नाहीत, परंतु या श्लोकामध्ये दिव्य इंद्रियांद्वारे अनुभवाला येणाऱ्या दिव्य आनंदाचा स्वीकार करण्यात आला आहे. योग पद्धतीचे प्रसिद्ध प्रतिपादक पतंजली मुनी आपल्या योगसूत्रामध्ये सांगतात की पुरुषार्थ शून्यानां गुणानां प्रति प्रसवः कैवल्यम स्वरूप प्रतिष्ठा वा चित्ती शक्तिरिती. ही चित्ती शक्ती किंवा अंतरंग शक्ती दिव्य आहे. पुरुषार्थ म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि शेवटी भगवंतांशी होण्याचा प्रयत्न होय. या भगवंतांशी विलीन होण्यालाच अद्वैतवादी कैवल्यम असे म्हणतात. परंतु पतंजलीनुसार हे कैवल्यम म्हणजे अंतरंगा किंवा दिव्य शक्ती होय, ज्याद्वारे जीवाला आपल्या मूळ स्वरूपाची जाणीव होते. श्री चैतन्य महाप्रभूंच्या शब्दात या अवस्थेला चेतोदपर्णम मार्जनम किंवा मनरूपी मलिन आरसा स्वच्छ करणे असे म्हणतात. हे मार्जन म्हणजे वास्तविक मुक्ती किंवा भवमहाद्वणी निर्वाणम होय. निर्वाणाचा सिद्धांत ही प्रारंभिक अवस्थेमध्ये या तत्वांशी मिळता जुळता आहे. श्रीमद भागवतामध्ये याला स्वरूप व्यवस्थिती असे म्हटले आहे. भगवद्गीतेच्या या श्लोकामध्ये याचीच पुष्टी करण्यात आली आहे. निर्वाण किंवा भौतिक अंतर आध्यात्मिक क्रियांचे किंवा कृष्ण भावना म्हटल्या जाणाऱ्या भगवत सेवेची अभिव्यक्ती होते. श्रीमद भागवताच्या शब्दात स्वरूपेन व्यवस्थितः अर्थात आत्म्याचे हेच वास्तविक जीवन आहे. भौतिक दोषांमुळे दूषित झालेल्या आध्यात्मिक जीवनाच्या अवस्थेला माया असे म्हणतात. या भौतिक विषयांपासून मुक्त होणे म्हणजे जीवाच्या मूळ शाश्वत स्वरूपाचा विनाश नव्हे. या गोष्टीचा स्वीकार पतंजलींनी कैवल्यम स्वरूप प्रतिष्ठा वा शाश्वत स्वरूपाचा विनाश नव्हे. या गोष्टींचा स्वीकार पतंजली कैवल्य स्वरूप प्रतिष्ठा वा चित्ती शक्ती रीती या शब्दात केला आहे. ही चित्ती शक्ती किंवा दिव्य आनंद म्हणजे वास्तविक जीवन आहे. वेदांत सूत्रामध्येही याला आनंदमयोभ्यासात म्हणून पुष्टी देण्यात आली आहे. हा स्वाभाविक दिव्य आनंद म्हणजे योगाचे अंतिम ध्येय आहे आणि हा दिव्यानंद भक्तियोगाच्या आचरणाचे सहज साध्य होतो. भक्तियोगाचे विस्तृत वर्णन भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायात करण्यात आले आहे. या अध्यायामध्ये वर्णन केल्याप्रमाणे योग पद्धतीमध्ये संपज्ञात समाधी आणि संप्रज्ञात समाधी असे समाधीचे 2 प्रकार आहेत. जेव्हा मनुष्य विविध तात्विक अन्वेषणांनी दिव्य स्थितीमध्ये स्थित होतो तेव्हा त्याचे संप्रज्ञात समाधी प्राप्त केल्याचे म्हटले जाते. असंप्रज्ञात समाधीमध्ये सांसारिक आनंदांशी मुळीच संबंध राहत नाही, कारण या अवस्थेमध्ये मनुष्य इंद्रियांपासून प्राप्त होणाऱ्या सर्व प्रकारच्या सुखांच्या पलीकडे गेलेला असतो. योगी एकदा या दिव्य अवस्थेत स्थिर झाला म्हणजे तो त्यापासून कधीच विचलित होत नाही. जोपर्यंत तो या स्थानाची प्राप्ती करत नाही तोपर्यंत अयशस्वीच राहतो. विविध प्रकारच्या इंद्रिय तृप्तींनी युक्त आजचा तथाकथित योगाभ्यास म्हणजे विपर्यासच आहे. संभोग आणि मद्यपान करण्यात मग्न असलेला योगी म्हणजे एक थट्टा आहे. योग साधनेतील सिद्धीकडे जे योगी आकर्षित होतात ते सुद्धा योगामध्ये पूर्णपणे स्थित नसतात. जर योगीजन योगाच्या उपफळांची आकर्षिले गेले तर या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे ते पूर्ण अवस्था प्राप्त करू शकत नाही.
म्हणून ज्या व्यक्ती आसनाच्या कसरतीच्या प्रदर्शनात किंवा सिद्धिप्राप्तीच्या मागे लागलेल्या आहेत, त्यांनी जाणले पाहिजे की या प्रकारे त्यांनी योगाभ्यासाचा उद्देश गमावला आहे. या योगामध्ये सर्वोत्तम योग पद्धती म्हणजे कृष्ण भावना आहे, कारण ती कधीच निष्फळ ठरत नाही. कृष्ण भावना भावित मनुष्य आपल्या कार्यामध्ये इतका सुखी असतो की तो इतर कोणत्याही सुखाची आकांक्षा करत नाही. या दंभग्रस्त युगात हठयोग, ध्यानयोग आणि ज्ञानयोग यांच्या अभ्यासात अनेक विघ्न येतात. पण कर्मयोग किंवा भक्तियोगाच्या आचरणात अन्य प्रश्नच उद्भवत नाही. जोपर्यंत भौतिक शरीर अस्तित्वात आहे तोपर्यंत आहार, निद्रा, भय आणि मैथून या शारीरिक गरजा भागवाव्याच लागतात. परंतु विशुद्ध भक्तियोग किंवा कृष्ण भावनेमध्ये स्थित झालेला मनुष्य आपल्या शारीरिक गरजा भागविताना इंद्रियांना उत्तेजित करत नाही. याउलट वाईट गोष्टींचा चांगला उपयोग करून तो जीवनासाठी अनिवार्य अशाच गोष्टींचा स्वीकार करतो आणि कृष्ण भावनेतील दिव्य सुखांचा उपभोग घेतो. अपघात, रोगराई, टंचाई, आपल्या प्रिय नातलगांचा मृत्यू इत्यादी आपत्कालीन घटनांबद्दल तो अनास्था दाखवितो. परंतु भक्तियोग किंवा कृष्ण भावनायुक्त आपल्या कर्तव्याचे पालन करण्यात तो सदैव तत्पर असतो. अपघातासारख्या आपत्तीमुळे तो आपल्या कर्तव्यापासून कधीच विचलित होत नाही. भगवद्गीतेत सांगितले आहे की आगमापायिनो नित्यास्तांसी शेषस्व भारत. अशा सर्व आपत्कालीन आपत्तींना तो सहन करतो, कारण त्याला माहीत असते की अशा आपत्ती येतात आणि जातात आणि यामुळे आपल्या कर्तव्यांवर त्याचा काहीच परिणाम होत नाही. याप्रमाणे तो योगाभ्यासातील परमसिद्धी प्राप्त करतो. श्री कृष्ण पर्णमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण. श्री कृष्ण पर्णमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. धन्यवाद.